नमस्कार. हक्काचा लोक आधारमध्ये आपले स्वागत. परंड्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा आणि सुगंधित सुपारीच्या विक्रीविरोधात प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने परंडा शहर आणि ग्रामीण भागात धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाहुयात या कारवाईचा हा सविस्तर रिपोर्ट. परंडा आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून बंदी असलेल्या सुगंधित सुपारी, गुटखा आणि पान मसाल्याची बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने थेट ॲक्शन मोडमध्ये ही धडक कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, पुणे, सोलापूर आणि धाराशिव येथील संयुक्त पथकाने शुक्रवार दिनांक 5 जून रोजी पहाटेच्या सुमारास परंडा शहरात संशयित ठिकाणावर अचानक छापे टाकले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे गुटखा माफियामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या धडक कारवाईत नामांकित कंपन्यांचा सुगंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थाची अनेक पोती प्रशासनाने हस्तगत केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचं समजतंय. सध्या घटनास्थळी पंचनामा करण्याची आणि संशयित आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे. परंड्यात